हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं आहे की मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण. तर पहा, मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण हा एक निर्णय आहे जो की महाराष्ट्र सरकारने इथं घेतलेला होता. तर यावर्षी म्हणजे 2025-26ला जे विद्यार्थिनी ॲडमिशन्स घेणार आहेत 12वी नंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसला, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर, तर अशा कोर्सेसला विद्यार्थिनी ॲडमिशन घेत असतील तर त्यांना इथं मोफत शिक्षण मिळणार आहे. ओके. आणि पहा, मोफत शिक्षण तर आहेत, पण तुम्हाला थोडीफार इथं काही फीज भरावी लागत असते. बट हे कोणती फीज आणि कशा पद्धतीनं किती फीज भरायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की 100% मोफत म्हटल्यानंतर इथं नेमकं फीज थोडी भरावी लागणार म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजून घेणे इम्पॉर्टंट राहणार आहे. तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, महत्त्वाचं हा जो इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा आहे GR, म्हणजे ऑफिशियली सरकारने जाहीर केला होता की मुलींना मोफत शिक्षण. आणि हा जो GR आहे ना, तो मागच्या वर्षी अपलोड केला होता, म्हणजे मागच्या वर्षीपासून हा नियम इथं आणण्यात आलेला होता की मुलींना मोफत शिक्षण. आता यावर्षी का बनवता व्हिडिओ, कारण की बऱ्याच जणांना माहीत नसते की नेमकं मुलींना इथं मोफत शिक्षण आहे वगैरे, आणि म्हणूनच काय त्यापासून ते त्या योजनेचा फायदा नाही घेऊ शकत. म्हणून पुन्हा यावर्षी तुम्हाला ही अपडेट मी इथं देत आहे. ठीक आहे. तर नेमकं कोणत्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण इथं मिळणार आहे आणि किती फीज वगैरे सुद्धा तुम्हाला भरावी लागणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर एक काम करा, व्हिडिओला लाईक करून ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती होतं का मला एक वेळ कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. ठीक आहे. आणि तुम्ही ॲडमिशन कशाला घेता हे 100% तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पहा, यामध्ये काय सांगितलं आहे थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगतो, आणि फीज वगैरे किती भरायची, कोणत्या कॉलेजची कशी भरायची ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, यामध्ये सांगितलेलं आहे की उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो. ओके. आता पहा, पुढे काय सांगितलेलं आहे की व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार न्यू एज्युकेशन पॉलिसी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना प्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्यमंडळाच्या 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमयातील पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता पहा, निर्णय नेमका काय सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर निर्णय असा आहे की राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासकीय अनुदानित, अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून. ठीक आहे. व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे तुम्ही एवढी गोष्ट समजून घ्या की ज्या विद्यार्थिनी आता म्हणजे ॲडमिशन करणार आहेत कॉलेजेसला, ठीक आहे, कोणते कॉलेजेस, तर इथं तुम्हाला लिस्ट सांगितली की राज्यातील शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस, शासकीय अनुदानित, ठीक आहे, शासन अनुदानित म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना काय अनुदान देते असे महाविद्यालय, अंशतः अनुदानित म्हणजे थोडंफार अंशतः अनुदान देतात ते कॉलेजेस इथं, महाविद्यालय, तंत्रनिकेतने, ओके, म्हणजे कॉलेजेस असतात ना पॉलिटेक्निक वगैरे तशा टाईप, सार्वजनिक विद्यापीठे, ओके, की हे कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल, ओके, गव्हर्नमेंट्सच्या वगैरे, तर इथं सांगितलेलं आहे की निर्णयामध्ये की आणि तुमचं जे उत्पन्न असेल, ठीक आहे, प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा
त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर मागास वर्गातील ओके सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या ओके मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इथं सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचा निर्णय इथं होता की आता तुम्हाला 100% इथं लाभ देण्यात येणार आहे. कशामध्ये? शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये. ठीक आहे. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% तुमची इथं फी माफ होणार आहे. मग आता नेमकं कोणकोणते विद्यार्थ्यांना तुम्हाला इथं मिळणार आहे तुम्हाला समजलं असेल. इथं तुम्हाला सांगितलं आहे की कोणकोणते विद्यार्थ्यांनी इथं पात्र असतील. जसं की पाहू शकता इथं तुम्हाला सांगितलं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS झालं, OBC झालं, ओके हे टाईपचे विद्यार्थी इथं पात्र असतील. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेत असाल आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसला ओके सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला तुम्ही ॲडमिशन घेत असाल, अनुदानित, अंशतः अनुदानित या टाईपचे कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, तर हे तुम्हाला ॲडमिशन घेत असाल तर तिथं हा नियम इथं लागू असणार आहे. आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे की नेमकी तुम्हाला इथं फी भरावी लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. तर नेमकी फी किती भरावी लागणार आहे तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो. फी तुम्हाला किती भरावी लागणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. जसं की बा आपण एक एक्झाम्पल घेतलं आता की वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे सांगलीचं जे आहे 2025ची जे फीज वगैरे आहे त्यानुसार किती फीज भरावी लागणार मुलींना या योजनेमधून ते आपण इथं पाहूया. जसं आता समजा BTech ओके बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी इथं समजा BTechला ॲडमिशन घ्यायची आहे. समजा आपण फीजच्या जर इथे डिटेल पाहिल्या तर इथं फीजच्या डिटेल आपण जर पाहिल्या कम्प्युटर सायन्सची पाहिली. ठीक आहे. तर कम्प्युटर सायन्सची जर इथं जर पाहू शकता इथं कम्प्युटर सायन्सची फीज आहे. बट फीज कशी आहे नेमकी पहा की इथं ट्युशन फी आहे 15,000 रुपये. आता हे जे फीज असते ना फक्त असं नसते की तुम्ही फीज दिली म्हणून एक फी दिली नाही. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची इथं काय असतात फीज असतात. जसे पाहू शकता आता वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीची फीज आहे. इथं ट्युशन फी किती आहे 15,000 रुपये. त्यानंतर कॉशन फी 500 रुपये. डेव्हलपमेंट फीज 39,850 रुपये. ओके मिसलेनियस फीज 30,750 रुपये आणि इयरली फीज म्हणजे पूर्ण वर्षाची फीज किती आहे 86,104 रुपये टोटल फीज. आता तुमची माफ किती होणार आहे? जसं मी तुम्हाला योजना सांगितली मुलींची तर त्यामध्ये तुमची जी ट्युशन फी आहे ना 15,000 रुपये तर हे 15,000 रुपये तुमची इथं माफ होणार आहेत. म्हणजे लक्षात ठेवा जसं आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पाहिलं सांगलीमधलं तर इथं काय झालं की 15,000 तुमची फी इथं माफ होणार आहे. जसं आता पूर्ण वर्षाची जी फी इथं दाखवलेली आहे किती 86,104 रुपये. ठीक आहे. तर पूर्ण वर्षाच्या फीमधून 86,000 मधून समजा 15,000 इथं मायनस केले. ओके 86 मधून जर 15 इथं जर आपण मायनस केले तर टोटल 71,000 रुपये फी तुम्हाला इथं भरावी लागणार आहे मुलींना. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा सुद्धा मी तुम्हाला म्हटलं 100% फी माफ म्हणजे ट्युशन फी इथं माफ होणार आहे. म्हणून तुम्ही जर हा विचार करत असाल एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आपल्याला तिथं गेल्यानंतर असं नाही झालं पाहिजे की अरे आपण जर हा विचार केला तर 100% फी माफ. पण लक्षात ठेवा ट्युशन फी माफ होते बाकीच्या फीस तुमच्याकडून इथं घेतल्या जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता असं नाही आहे की सगळ्याच कॉलेजचं अशा पद्धतीचं आहे नाही. काही कॉलेजेस असे आहेत म्हणजे मॅक्सिमम जास्तीत जास्त कॉलेजेस असे आहे की ज्याची ट्युशन फी इथं जास्त आहे. ठीक आहे. आणि त्याची ट्युशन फी जास्त आहे आणि बाकीच्या अदर फीज ह्या इथं कमी आहेत. आपण एक काम करूया आपण बाकीच्या कॉलेजचे थोडं इथं माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला इथं समजणार आहे. ठीक आहे. तर समजा आपण इथं फॉर एक्झाम्पल पाहिलं समजा आता हे एक कॉलेज आहे. ओके इथं पाहू शकता की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. पुणेमधलं एक कॉलेज आहे. याचं जर आपण इथं डिटेल पाहिलं ठीक आहे. इथं जर आपण याच्या फीजच्या डिटेल जर पाहिल्या तर ओके तर कम्प्युटर सायन्स आपण जर इथं पाहिलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके पिंपरी चिंचवडमधलं तर पाहू शकता. तर इथं टोटल फीस पाहू शकता. टोटल फीस किती दिली आहे तुम्हाला 1,77,000 रुपये टोटल फीज आहे. 1,77,000 2025-26 साठी. पण यामध्ये पहा ट्युशन फी किती आहे तुमची ट्युशन फी आहे तुमची 1,53,000 रुपये. किती 1,53,000 रुपये एवढी तुमची ट्युशन फी आहे. ओके आणि ट्युशन फी नंतर युनिव्हर्सिटी फी 395 रुपये. डेव्हलपमेंट फीस 22,956 रुपये. मिसलेनियस 701 रुपये. म्हणजे समजा ज्या मुलींचा
नंबर या कॉलेजला लागला, ओके, ज्या योजनेमध्ये बसतील 100% फी माफमध्ये, तर ही ट्युशन फी जी आहे ₹1,53,000 हे पूर्णपणे माफ होणार आहे. आणि मुलींना हे जे अदर फीज आहे 395 आणि हे 22,956 आणि 701 म्हणजे टोटल असं समजा की 24,000 पर्यंत फी या मुलींना या कॉलेजची इथं भरावी लागणार आहे. म्हणजेच इथं टोटल फीज 1,77,000 आहे, बट योजनेमध्ये तुम्ही या मुलींच्या बसत असाल तर ₹24,000 एवढी फी तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. ओके, म्हणजे ट्युशन फी तुमची इथं काय इथं माफ होऊन जाणार आहे. तसेच तुम्हाला इथं बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता आणि त्यानुसार तुमची जी फीज वगैरे आहे ना, तर ती तुमची इथं माफ होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं चेक करावं लागणार आहे, की नेमकं ट्युशन फी किती आहे आणि अदर फीज किती आहे. हे पाहूनच तुम्ही मुलींनी काय करायचं, त्या कॉलेजला ॲडमिशन ऑप्शन फॉर्ममध्ये वगैरे टाकायची. तर ही महत्त्वाची तुमच्यासाठी इम्पॉर्टंट व्हिडिओ होता. तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थिनींना याची माहिती झाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, तर ही माहिती त्यांना असलं पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.